नेक्स्ट प्रॉब्लेमचे टॉपिक सुरू करूया. मॅग्नेटिक मटेरियल्स. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम बघा. ए बार मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक लेंथ 0.12 मीटर, पोल स्ट्रेंथ सांगितलेली आहे 10 एम्पियर मीटर, इज प्लेस्ड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 3 × 10⁻² टेस्ला. ही बीच व्हॅल्यू दिलेली आहे. इफ अँगल बिटवीन मॅग्नेटिक इंडक्शन अँड मॅग्नेटिक मेरिडियन इज 30 डिग्री, हे थीटा घ्यायचा आहे. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द टॉर्क ऍक्टिंग ऑन द मॅग्नेट. टॉर्क विचारलेला आहे. गिव्हन डाटा बघा काय काय सांगितलंय. मॅग्नेटिक लेंथ सांगितलेली आहे 0.12 मीटर. त्यानंतर पोल स्ट्रेंथ दिलेली आहे स्मॉल एम, किंवा पोल स्ट्रेंथ साठी आपण क्यू बी पण वापरलेलं आहे, तेच वापरूया. स्मॉल एम परत मास साठी वगैरे लागेल. पोल स्ट्रेंथ साठी हे वापरतोय 10 एम्पियर मीटर. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड, त्याचं इंडक्शन सांगितलेलं आहे बी इक्वल टू 3 × 10⁻² टेस्ला. त्याच्या पुढे अँगल दिलेला आहे थीटा इक्वल टू 30 डिग्री आणि विचारलेला आहे टॉर्क. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपल्याकडे टॉर्कचा फॉर्म्युला तयार आहे. टॉर्क इक्वल टू म्यू इंटू बी इंटू साइन थीटा. हे जे म्यू आहे म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जे आहे, त्याच्यामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी येतात, क्यू बी इंटू ट्वाइस एल. हा म्यूचा फॉर्म्युला आहे. बाकीच्या व्हॅल्यूज आहे अशाच राहतील. हा फॉर्म्युला वापरला तिथं. देअरफॉर दिस टॉर्क इक्वल टू क्यू बी किती आहे 10, त्यानंतर 2L ची व्हॅल्यू आहे 0.12 इंटू कॅपिटल बी, ते आहे 3 × 10⁻² इंटू साइन थीटा म्हणजे साइन 30 डिग्री असेल. हे बघा बरं, हे सोडवून किती होतं इथं. 10 ने याला मल्टिप्लाय करून घ्या, होणार 1.2. 1.2 इंटू 3 म्हणजे ते होणार 3.6 इंटू 10⁻² आणि साइन 30 म्हणजेच 1/2 होणार. मग ह्या 2 ने इथं डिव्हाइड करा, ते होते 1.8 इंटू 10⁻² न्यूटन मीटर. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A magnetic needle is suspended freely so that it can rotate freely in the magnetic meridian. मॅग्नेटिक निडल आहे, ती फ्रीली सस्पेंड केलेली आहे, त्यामुळे ती मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये फ्रीली रोटेट होऊ शकते असं सांगितलेलं आहे. इन ऑर्डर टू कीप इट इन द हॉरिझॉन्टल पोझिशन. तर त्या मॅग्नेटिक निडलला हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये ठेवायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागते बघा. A weight of 0.2 gram is kept on one end of the needle. त्याच्यासाठी एक वेट तुम्हाला प्लेस करावं लागते 0.2 ग्रॅम इतकं निडलच्या एका एंडला. इफ द पोल स्ट्रेंथ ऑफ धिस निडल इज 20 एम्पियर मीटर, त्या निडलचा पोल स्ट्रेंथ दिलेली आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ अर्थच मॅग्नेटिक फील्ड. तर हे व्हर्टिकल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे BV हे फाइंड आउट करायचं आहे. पुढे जी ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करा, याच्यामध्ये कंडिशन कशा पद्धतीने असते ते बघून घ्या. याच्यामध्ये ज्या वेळेला मॅग्नेटिक निडल प्लेस केली जाते, ती मॅग्नेटिक निडल या डिरेक्शन मध्ये असते.
एक्झॅक्ट नॉर्थ साऊथ डिरेक्शन मध्ये ती कधीच येत नाही. ही या डिरेक्शन मध्ये येऊन थांबते. ही मॅग्नेटिक निडल आहे. हा आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट, हा आहे व्हर्टिकल कंपोनंट. आता ह्या निडलला काय करायचं आहे, या निडलला या डिरेक्शन मध्ये आणायचं आहे असं. इथं आणखीन एक वेगळं या डिरेक्शन मध्ये. मग याला जर या डिरेक्शन मध्ये जर आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या बाजूला थोडस फोर्स अप्लाय करावा लागेल. मग त्यांनी काय केलंय, या बाजूला एक वेट प्लेस केलेलं आहे 0.2 ग्रॅम. त्याच्यामुळे काय होणार, हे मूव्ह होणार खाली. बघा काय सिच्युएशन त्यांनी केले. मग ज्या अर्थी हे इकडं खाली मूव्ह होणार त्या अर्थी इथं टॉर्क ऍक्ट होणार. मग इथं टॉर्कचा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करावा लागेल. ठीक आहे, मग ह्याला इकडलं या डिरेक्शन मध्ये हा जो टॉर्क ऍक्ट होतोय किंवा या डिरेक्शन मध्ये हा जो टॉर्क ऍक्ट होतोय तो काय करणार, त्याला अपोज करणार. ज्यावेळेला हे खाली येणार त्यावेळेला हे वरती जाणार आणि ह्याला इकडं ऍक्ट होणारा टॉर्क तो त्याला अपोज करेल. हा इकडं ऍक्ट होतोय म्हणजे या डिरेक्शन मध्ये हा टॉर्क ऍक्ट होतोय याच्या बरोबर अपोजिट. मग या डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा मॅग्नेटिक फील्डचा कंपोनंट तो आहे बी व्ही. बघा लक्षात येते का. मग बी व्ही, बी चा बेसिक फॉर्म्युला काय आहे, फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. तर क्यू बी घ्या नाही तर क्यू एम घ्या, कुठलीही घ्या, याच्यावरून तुम्ही फोर्स काढू शकता. आणि जसा इथं पोल आहे तसा इकडं पण एक पोल असतो, त्यामुळे तुम्हाला त्यावेळेला टोटल लेंथ कन्सिडर करून त्याचा टॉर्क काढावा लागेल. बघा याच्यावरून फोर्स किती येणार, फोर्स इक्वल टू बी इंटू क्यू बी येणार. आणि त्याला लेंथनं मल्टिप्लाय केलं टोटल याच्या, की इकडला तुम्हाला टॉर्क मिळेल. मात्र हिथं घेताना वेट फक्त हिथंच आहे, त्यामुळे एवढ्याच भागाचं एवढीच लेंथ तुम्हाला मुवमेंट आर्म म्हणून घ्यावी लागेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे फॉर्म्युला बघा कशा पद्धतीने होते, हे जरा अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे. नुसता डायरेक्ट फॉर्म्युला वापरून काय याच्यामध्ये काम होणार नाहीये. गिव्हन डाटा काय काय दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा त्यांनी वेट सांगितलेलं आहे 0.2, मास सांगितलेलं आहे 0.2 ग्रॅम. त्याचं किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्शन करूया. डायरेक्ट घेतोय 2 × 10⁻⁴ त्याच्यानंतर पोल स्ट्रेंथ सांगितलेली आहे क्यू बी क्यू एम, तुम्हाला काय वापरायचं आहे ते वापरा, हे असेल पोल स्ट्रेंथ साठी. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ अर्थचं मॅग्नेटिक फील्ड, बी व्ही विचारलेलं आहे. त्यानंतर जी ची व्हॅल्यू सांगितलेली आहे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता याच्यामध्ये मला दोन टॉर्क फाइंड आउट करायचे आहेत. टॉर्क ड्यू टू टॉर्क ड्यू टू कॅपिटल एम, म्हणजे जे इथं आपण मास ठेवलेलं आहे ते, त्याला आपण टॉर्क टू वन म्हणूया त्याला. मग हे काय काय येणार, एक तर त्याचं वेट म्हणजे हा झाला फोर्स, इंटू लेंथ घेताना घ्यायची एल अपॉन टू. पूर्ण ही लेंथ, या निडलची लेंथ आहे कॅपिटल एल. मग इथून फक्त इकडंच वेट प्लेस केलेलं आहे त्यामुळे एल अपॉन टू घेतलं इथं. त्यानंतर टॉर्क ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, त्याला आपण कन्सिडर करूया टॉर्क टी टू. टॉर्क टू सेकंड टॉर्क मी इथं कन्सिडर केलेला आहे. मग इथे येणार आहे फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड आणि टोटल लेंथ घ्यायची आहे याच्यात. देअरफॉर दिस सेकंड टॉर्क इक्वल टू, हे बघा इथं फॉर्म्युला आपण मगाशी लिहिलेला होता त्याच्यावरून फोर्स किती येतोय बघा. फोर्स येणार आहे बी इंटू क्यू बी, तर तिथं बी व्ही घ्यायचं, व्हर्टिकल कंपोनंट हे असेल. आणि आता त्या निडलला हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये ऍडजस्ट करायचं या डिरेक्शन मध्ये.
तर हे दोन्ही टॉर्क्स काय झाले पाहिजेत, एकमेकांना बॅलन्स झाले पाहिजेत. फॉर हॉरिझॉन्टल पोझिशन ऑफ द निडल, काय होणार, टॉर्क टू 1 इज इक्वल टू टॉर्क टू 2. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घ्या. असे याच्यामधून मला बी व्ही फाइंड आउट करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. येत आहे बघा, हे एल कॅन्सल होईल, हे क्यू बी तेवढं इकडे पाठवा, एम जी डिवायडेड बाय 2 इंटू क्यू बी, दिस इज इक्वल टू बी व्ही. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया, बघा काय काय व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत त्या. therefore बी व्ही इक्वल टू कॅपिटल एम सांगितलेलं आहे 2 इंटू 10⁻⁴. जी ची व्हॅल्यू आहे 9.8 डिव्हायडेड बाय 2 इंटू, ती व्हॅल्यू काहीतरी 20 काहीतरी सांगितलेली होती बघा असे. आता हे सोडवायचं आहे, हे कॅन्सल होईल इथं. तर ह्याला पहिल्यांदा असं मानून घेतोय 9.8 डिव्हायडेड बाय 2 10⁻⁴, आणि हे 20 मधलं 10 बाजूला घेतोय. बघा बरोबर केले का, 20चे 2 भाग केले. तर यानं फक्त याला डिवाइड करून घ्या आणि फायनल आन्सर लिहून टाका. इथे ते 4.9 येते. हे होणार टोटल 10⁻⁵, आणि मॅग्नेटिक फील्ड आहे त्यामुळे ते येणार टेस्ला मध्ये. हे त्याचं फायनल आन्सर. फक्त बेसिक कन्सेप्ट जी आहे, टॉर्क कसे एकमेकांना बॅलन्स करतात, ते तेवढं व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The work done for rotating a magnet with magnetic dipole moment capital M through 90 degree from its magnetic meridian is n times the work done to rotate it through 60 degree. म्हणजे पहिला अँगल सांगितला आहे 90 डिग्री, तिथं त्याला रोटेट करण्यासाठी 90 डिग्री मधून रोटेट करण्यासाठी करावं लागणारं वर्कडन आणि 60 डिग्री मधून रोटेट करण्यासाठी करावं लागणारं वर्कडन, यांच्यातलं रिलेशन त्यांनी सांगितलेलं आहे W1 इक्वल टू एन टाइम्स W2. तर हे एन काय असेल हे त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. गिवन डाटा. तर पहिलं अँगल जो दिलेला आहे θ1 इक्वल टू 90 डिग्री, तिथलं वर्कडन घेतोय W1. नंतर घेतलेलं आहे θ2, ते घेतलेलं आहे 60 डिग्री, तिथलं वर्कडन W2. मी θ0 म्हणजे मॅग्नेटिक मेरिडियनच्या ठिकाणी असलेला अँगल तो कन्सिडर करायचा आहे 0 डिग्री, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की W1 इक्वल टू एन टाइम्स W2, ते त्यांनी वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे एन किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला आहे एम इंटू बी इंटू ब्रॅकेट कॉस θ0 मायनस कॉस थिटा, असा फॉर्म्युला आहे. मग पहिल्या कंडिशनसाठी W1 इक्वल टू एम बी तसंच ठेवतोय, θ0 0 डिग्रीज घ्यायचा आहे, मायनस कॉस θ1 घ्यायचा इथं, म्हणजे तो येणार 90 डिग्री. मग हे एम बी तसंच राहील. कॉस 0 ची व्हॅल्यू येणार 1 मायनस 0
म्हणजेच W1 इक्वल टू फक्त एम बी येणार. झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता घ्यायचं आहे मला इक्वेशन नंबर 2. W2 करून घ्यायचं आहे तयार. W2 इक्वल टू एम बी इंटू ब्रॅकेट कॉस 0 डिग्रीज घ्यायचं आहे इथं मायनस कॉस 60 डिग्री घ्यायचं. मग हे किती होणार? देअरफॉर W2 इक्वल टू एम बी कॉस 0 ची व्हॅल्यू 1, कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2, म्हणजेच W2 इक्वल टू 1/2 एम बी येते. हे असेल. फ्रॉम 1 अँड 2 बघा बरं, याच्यात दुप्पट आहे W1. W2 च्या दुप्पट, याची दुप्पट केली की W1 मिळते. देअरफॉर W1 इक्वल टू 2 टाइम्स W2. मग गिव्हन काय आहे? W1 इक्वल टू n टाइम्स W2 सांगितले. याचा अर्थ n इक्वल टू किती येणार? n इज इक्वल टू 2 येणार. हे त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए शॉर्ट बार मॅग्नेट इज प्लेस्ड in an external magnetic field of 700 गॉस. गॉस मध्ये दिले, टेस्ला मध्ये कन्व्हर्शन करून घ्यावं लागेल. when it makes an angle of 30 degree with the external magnetic field, it experiences a torque. टॉर्क दिलेला आहे. find the magnetic moment of the magnet, capital M magnetic moment काढा, and work done in moving it फ्रॉम इट्स मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन. हे महत्वाचं. मोस्ट स्टेबल याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू इथं 0 डिग्री घ्यायची आणि मोस्ट अनस्टेबल म्हणजे इथं थिटा घ्यायचं 180 डिग्री. त्यामुळे हे महत्वाचं लक्षात ठेवा. स्टेबल पोझिशन मध्ये थिटा 0 डिग्री असतो, अनस्टेबल पोझिशन मध्ये थिटा 180 डिग्री असतो. सो गिव्हन डाटा, काय सांगितलंय? पहिलं मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे 700 गॉस सांगितलेलं आहे. म्हणजेच हे होणार 700 इंटू 10⁻⁴ टेस्ला. गॉसचं टेस्ला मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. 10⁻⁴ न त्याला मल्टिप्लाय करा. याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल बघा बरं. 0.07 टेस्ला असं होईल. 4 घर डावीकडं, तो डेसिमल पॉइंट घ्या. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे थिटा इक्वल टू 30 डिग्री. त्यावेळेला त्याच्यावरती ऍक्ट होणारा टॉर्क दिलेला आहे 0.014 न्यूटन मीटर. मग त्याच्यावरून मॅग्नेटिक मुवमेंट काढा म्हटले. फाइंड द मॅग्नेटिक मुवमेंट, कॅपिटल एम. आणि एक वर्कडन एक विचारले, ते आपण प्रॉब्लेम सोडवताना त्याच्यामध्ये घेऊया. फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा टॉर्कचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. टॉर्क इक्वल टू एम बी साइन थिटा. याच्यावरून मला कॅपिटल एम फाइंड आउट करायचं आहे. मग कॅपिटल एम इक्वल टू टॉर्क डिव्हायडेड बाय बी इंटू साइन थिटा. देअरफॉर कॅपिटल एम इक्वल टू टॉर्कची व्हॅल्यू आहे 0.014 डिव्हायडेड बाय मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आहे 0.07 आणि साइन 30 डिग्री असेल. बघा समजते. ह्याची दुप्पट आहे ही डायरेक्ट. करू बा, 7 दूने 14 होणार आहे.
7 इथं होणार, इथं त्यावेळेला 1.4 होणार, 0.2 येणार, 0.2 येणार. देअर फोर कॅपिटल एम इक्वल, ते डिव्हाइड करून घ्या, सोडवून घ्या, हे किती येते, 0.2 येते बघा. मग हे 0.2 आणि साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. मग ते 1/2 सुद्धा आता वरती जाणार. देअरफॉर कॅपिटल एम इक्वल टू, हे 1/2 वरती गेल्यानंतर त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, 0.4 येणार हे एम्पियर मीटर स्क्वेअर. आता फ्रॉम मोस्ट स्टेबल टू मोस्ट अनस्टेबल पोझिशन असं विचारले बघा, वरकडन विचारले. आता बघूया आपण त्याच्यामध्ये त्या कंडिशन सांगून टाकूया. फॉर स्टेबल पोझिशन थीटा इक्वल टू 0 डिग्री, ही त्याची इनिशियल पोझिशन कन्सिडर करणार आहे आपण, त्यामुळे त्याला थीटा 0 इक्वल टू 0 डिग्री. मोस्ट शब्द राहिला बघा, फॉर मोस्ट स्टेबल पोझिशन. तसं फॉर मोस्ट अनस्टेबल पोझिशन थीटा 1 इक्वल टू, तो पुढचा अँगल कन्सिडर करायचा आहे, तो आहे 180 डिग्री. मग वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला एम इंटू बी, टॉर्कचा फॉर्म्युला एम इंटू बी इंटू ब्रॅकेट कॉस थीटा 0 मायनस कॉस थीटा 1. देअरफॉर डब्ल्यू इक्वल टू, बघा इथं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे 0.4. त्यानंतर बी ची व्हॅल्यू गेली बघा, बी ची व्हॅल्यू इथे आहे बघा 0.07 टेस्ला. टेस्ला. आणि त्याच्यानंतर हे किरकोळ कॅल्क्युलेशन, आता इथं थीटा 0 आहे, कॉस 0 डिग्री मायनस कॉस 180 डिग्री. देअरफॉर डब्ल्यू इक्वल टू, हे किती होणार बघा बरं, 0.4 0.7, म्हणजे इथं 0.028 हे असं येणार, इंटू ब्रॅकेट कॉस 0 आहे 1 मायनस कॉस 180 डिग्री आहे -1. देअरफॉर डब्ल्यू इक्वल टू 0.028 इंटू 2. देअरफॉर वर्क डन इक्वल टू 0.056 वर्क डन आहे, जूल मध्ये येणार. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A magnetic needle placed in uniform magnetic field has magnetic moment, capital M, moment of inertia, capital I. It performs 10 complete oscillations in 6 seconds. 6 सेकंदात 10 ऑसिलेशन. मग एका ऑसिलेशनला किती वेळ लागेल, 6 डिव्हायडेड बाय 10 असा त्याचा टाइम पिरियड मिळेल. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, बी ची व्हॅल्यू विचारलेली आहे. गिव्हन डाटा, मॅग्नेटिक मुवमेंट कॅपिटल एम 2 इंटू 10⁻⁻² एम्पियर मीटर स्क्वेअर. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया 7.2 इंटू 10⁻⁷ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. त्यानंतर 10 ऑसिलेशन्स इन 6 सेकंड्स असं सांगितले. 10 ऑसिलेशन्स इन 6 सेकंड. देअरफॉर त्याचा टाइम पिरियड किती येणार मग, 6 डिव्हायडेड बाय 10 दॅट इज इक्वल टू 0.6 सेकंड हे असेल.
व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड? बी इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता याचा फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे टी इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन एम बी असा फॉर्म्युला आहे. मग मला बी फाइंड आउट करायचं आहे. मग याचं स्क्वेअरिंग बोथ साइड करून घेऊया. इथे येणार टी स्क्वेअर, हे आहे 4 पाय स्क्वेअर इंटू आय अपॉन एम बी. मग याच्यावरून बी इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू आय, हे बी ला इकडे घेतले, टी स्क्वेअर ला इकडे घ्या, कॅपिटल एम इंटू टी स्क्वेअर हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअर फोर बी इक्वल टू काय काय होणार बघा. 4 पायचा स्क्वेअर येतो 9.872. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 7.2 इंटू 10⁻⁻7 डिवायडेड बाय मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे 2 इंटू 10⁻⁻2 आणि टाइमचा स्क्वेअर म्हणजे 0.6 त्याचा स्क्वेअर करायचा आहे. बघूया काय काय होते तसं आता. देअर फोर बी इक्वल टू, इथं बे दोन्ही 4 होईल, किरकोळ 0.6 चा स्क्वेअर 0.36 होणार ते. मांडूया आपण सगळ्या संख्या एकत्र घेऊ पहिल्यांदा. 9.872 इंटू 7.2 आणि हे 0.6 चा स्क्वेअर येणार 0.36. आता 10 ची पॉवर टोटल किती होणार बघा. इथं 10⁻⁻7 आहे, हे 10⁻⁻2 आहे. आणि राहिलं बघा, 2 राहिलं तिथलं. 4 तर 2 घेऊया इथं. हे 2 इथलं, ते इथं लिहिलं. बाकीचे ह्या 2 संख्या आहेत त्या मांडलेल्याच आहेत. 10 ची पॉवर येणार 10⁻⁵. तर हे एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. करू ऍडजस्टमेंट, एकच मिनिट. 9.872 याला 7.2 ला तसंच ठेवतो. त्यानंतर हिथं फक्त असं करून घेतोय 3.6 इंटू 10⁻⁻1 आणि हे 10⁻⁻5. इथं काय होईल, ही 36 ची डायरेक्ट दुप्पट होईल. मग 2 इंटू 2 4, 4 न फक्त याला मल्टिप्लाय करा आणि 10 ची पॉवर ऍडजस्ट करा. बघा लक्षात येते का. मग 4 न जर मी याला मल्टिप्लाय केलं, 4 दुने 8, 4 सत्ते 28, 8 झाले 2, 4 8 32 आणि 2 34, अशी 4 हात झाले 3, 4 9 36 आणि 3 39. 39.488 इंटू 10⁻⁻6 येणार आहे. मग हे 10⁻⁻6 नाही, 10⁻⁻4 होणार, 6 नाही. एक मिनिट, कारण 10⁻⁻1 हे वरती गेल्यानंतर प्लस होणार, हे असेल. म्हणजेच बी इक्वल टू 3.9488 इंटू 10⁻³ टेस्ला एवढी. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए सर्क्युलर कॉइल ऑफ 300 टर्न्स, diameter 14 centimeter, carries a current of 15 ampere. नंबर ऑफ टर्न्स दिले, डायमीटर दिले, त्याच्यावरून तुम्ही रेडियस काढू शकता. त्यानंतर करंट सांगितलेला आहे, आय ची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट असोसिएटेड विथ द कॉइल? गिव्हन डाटा.
नंबर ऑफ टर्न्स सांगितलेले आहेत 300. त्यानंतर डायमीटर सांगितलेलं आहे 14 सेंटीमीटर. त्याच्यावरून रेडियस आहे 7 सेंटीमीटर, म्हणजे 7 × 10⁻⁻2 मीटर. करंट सांगितलेला आहे, करंट I = 15 एम्पियर. आणि मॅग्नेटिक मोमेंट त्याची व्हॅल्यू विचारलेली आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मॅग्नेटिक मुवमेंट साठी फॉर्म्युला आहे M = N × I × A. मग इथं त्या सर्क्युलर कॉईल साठी एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल, NIA × πr². याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूयात आपण. N 300, करंट सांगितलेला आहे 15 एम्पियर, पायची व्हॅल्यू घेतोय 22/7, रेडियस सांगितलेली आहे 7 × 10⁻⁻², आणि त्याचा स्क्वेअर करावा लागेल. मग ह्याच्यातलं एक 7 तेवढं कॅन्सल होईल. मग या दोघांचा प्रोडक्ट होईल 4500. 15 त्रिक 45. त्याच्यानंतर इथं शिल्लक राहील 22. 7चा वर्ग 49, त्याला एका 7ने डिव्हाइड केले की तर 7 शिल्लक राहील, आणि हे येणार 10⁻⁻4. आता हे तेवढं आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. 45चा शून्यमध्ये 6532. 6532 3 पॉइंट येणार ते. त्यानंतर 22चा शून्यमध्ये 1 पॉइंट. 22चा शून्यमध्ये 22 शून्यमध्ये 3424. त्यानंतर 7 0 पॉइंट. 70चा शून्यमध्ये 8451 आहे बघा. ह्या तिघांची बेरीज करायची. 1 5 7, 5 7 10, 1 5 9 14, 1 9 12 18, 1 2 5. आता याचा एंटीलॉग 0.84चा 0 मध्ये 7चा मीन डिफरन्स. 0.84चा 0 मध्ये 7चा मीन डिफरन्स. मग हे 69 18 19 आणि 29. 6929. 6.929 इंटू 10⁻, इथे किती आहे बघा 5, इथे इंटू 10⁻⁻4 घेतलं, हे असेल. त्यामुळे हे 10 शिल्लक राहणार या दोघांच्यातून. आणि फायनल आन्सर कॅपिटल M = 69.29 एम्पियर मीटर स्क्वेअर, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. An electron in an atom is revolving round the nucleus in a circular orbit of radius. Radius दिले, स्पीड दिले. फाइंड द रिझल्टंट ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे EV/r/2, आणि अँग्युलर मोमेंटम विचारले म्हणजे MV/r वापरावं लागेल. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज दिलेला आहे
मास ऑफ इलेक्ट्रॉन ते सुद्धा दिलेलं आहे. गिवन डाटा बराच आहे, लिहून घ्या. कॅल्क्युलेशनच करावं लागेल फक्त याच्यात, बाकी याच्यामध्ये काय अवघड नाही आहे जास्त. फॉर्म्युले पार्ट असतील तर. गिवन डाटा रेडियस सांगितलेली आहे 5.3 इंटू 10⁻⁻11 मीटर. त्यानंतर स्पीड दिलेला आहे त्याने 2 × 10⁶ मीटर पर सेकंद. फाइंड द रिझल्टंट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हटलं, मी त्याला MO असं वापरतोय, ते विचारलेलं आहे. त्यानंतर अँग्युलर मोमेंटम विचारलेलं आहे, त्याला आपण L वापरूया, त्याची व्हॅल्यू विचारलेली आहे. त्यानंतर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन माहितीच आहे तुम्हाला, त्याचं काही अडचण नाही. 1.6 इंटू 10⁻19 कुलम. मास ऑफ इलेक्ट्रॉन स्मॉल m घेतो त्याच्यासाठी 9.1 इंटू 10⁻31 किलोग्राम. हे आपण व्हॅल्यूज पाठ करून ठेवा. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिली टर्म पाहिजे मला, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ते घ्यायचं आहे MO. त्याचा फॉर्म्युला आहे EVR/2. therefore MO इक्वल टू 1/2 तसंच घेतोय पुढे छेदामध्ये जे आहे ते, आणि EVR सगळं दिलेलं आहे बघा, तुम्ही वापरायचं आहे त्याच्यामध्ये. आता 1.6 इंटू 10⁻19 इंटू व्ही किती आहे 2 इंटू 10⁶. त्यानंतर काय राहिले, आर राहिलेले अजून 5.3 इंटू 10⁻11 एवढं सगळं आहे. तर हे सगळं एकत्र करून घेऊया. therefore MO इक्वल टू, हे दोन इथलं कॅन्सल करतोय, एवढंच, हे एवढं शिल्लक राहील बघा. हे 16चा पाडा येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर लॉग टेबल वापरा. 16×3 = 48, 8 हातचे आले 4, 16×5 = 80 आणि 4 = 84. म्हणजे हे होणार 8.48 असं येणार त्याचं. आणि 10 ची पॉवर बघा बरं किती आहे, -19 आणि 6, म्हणजे हे झाले -13, -13 आणि 11, -24 होणार हे. इंटू 10⁻24 मॅग्नेटिक मुवमेंट आहे हा, त्यामुळे हे येणार एम्पियर मीटर स्क्वेअर. ही तुमची फर्स्ट व्हॅल्यू या पद्धतीने येईल. तर मला पाहिजे आहे सेकंड व्हॅल्यू, ती विचारली आहे त्याने, अँग्युलर मोमेंटम विचारलेला आहे. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्यासाठी फॉर्म्युला घ्यावा लागेल MVR. मग इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये घ्यायचा आहे, आणि ह्याला आपण नोटेशन वापरलेलं आहे L. therefore L इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31. स्पीड बघा त्याचं किती सांगितलेलं आहे, स्पीड 2 इंटू 10⁻6 आहे, आणि रेडियस 5.3 इंटू 10⁻11 आहे. 2 इंटू 10⁻6 रेडियस 5.3 इंटू 10⁻11 या पद्धतीनं आहे. तर इथं सरळ लॉग टेबल वापरलेलं सगळ्यात चांगलं, कारण हे 9.1 आहे, हे 5.3 आहे. जास्तीत जास्त तुम्ही यानं कुणाला तरी मल्टिप्लाय केलं तरी चालेल. हे किती होईल, यानं याला मल्टिप्लाय केलं तर 10.6 होईल. म्हणजे एक लॉग बघायचं वाचेल, कॅल्क्युलेशन थोडंसं वाचेल. 2 त्रिक 6, 2 पंचे 10,
10.6, 10ची पॉवर तेवढी बघा, -31 आणि 6 म्हणजे -25, -25 आणि 11 म्हणजे -36 होणार आहे. 10⁻⁻36. आता ह्या दोघांचं लॉगनं कॅल्क्युलेशन करूया. 91चा 0 मध्ये काय बघा, 9590. त्यानंतर 10.6, 10चा 6 मध्ये 0.253. यांची बेरीज करायची आहे. 3, 9 आणि 5 14, 4 हात झाले, 5 आणि 3 8, तर 9, तर हे 1. 0.98चा 4 मध्ये 3चा मेन डिफरन्स. 0.98चा 4 मध्ये 3चा मेन डिफरन्स, म्हणजे हे येते 96.45 येते. 9645. मग 9.645 इंटू 10⁻, इथं 1 आहे बघा, ते 10⁻1 येणार आणि हे 10⁻36, म्हणजेच हे टोटल होते 9.645 इंटू 10⁻35. आणि हे अँग्युलर मोमेंटम आहे, याचं युनिट तेवढं लक्षात ठेवा, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. नाही लक्षात आलं तर या फॉर्म्युल्यावरून पण तयार करता येते. किलोग्रॅम मीटर पर सेकंद इंटू मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर पर सेकंद. हे असं त्याचं फायनल आन्सर आणि युनिट. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ए मॅग्नेट ऑफ डायमेन्शन्स, हे डायमेन्शन्स दिलेले आहेत. याच्यावरून तुम्ही त्याचा व्हॉल्यूम तयार करू शकता. त्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट सांगितलेला आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे MZ हे विचारलेलं आहे. गिवन डाटा. व्हॉल्यूम त्याच्यावरून मिळेल तुम्हाला 5 सेंटीमीटर इंटू 2.5 सेंटीमीटर इंटू 1.25 सेंटीमीटर असं सांगितलेलं आहे. मग यालाच तुम्ही हे सेंटीमीटर 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 असं जर सगळं जर तिन्ही सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन केलं, हे सगळे नंबर्स जे आहेत ते तेवढे पुढे घेते. एका सेंटीमीटरसाठी 10⁻⁻2 पाहिजे. 3 ठिकाणी सेंटीमीटर आहे, 10⁻⁻6 होणार आणि हे मीटर क्यूब आहे. याच्यामध्ये पण तुम्ही पाहिजे असेल तर बघा, इथंच कॅल्क्युलेशन करून घ्या. 25×5=1,600 हे करा, किंवा 5×1.25 जर तुम्ही केलं तर हे काय होते, हे होते 625 येते असेल. मग नंतर आपण बाकीचं उरलेलं लॉग टेबल आपण सोडवू. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट त्यांनी सांगितलेलं आहे 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. विचारले काय त्यांनी, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन दॅट इज MZ हे विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. So this intensity of magnetization is equal to magnetic dipole moment per unit volume. हे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट 3 आहे आणि व्हॉल्यूम मध्ये एवढं सगळं आहे 2.5
इंटू 6.25 इंटू 10⁻⁻6. मग हे छेदाचं तेवढं सोडवून घेतोय. 25चा 3979 3979 आहे का बघून घेऊया. बरेच दिवस झाले त्याला बघून. 25चा 3979. 6.25 0.62चा 5 मध्ये. 62चा 5 मध्ये ते आहे 7959. या दोघांची बेरीज 18, 8, 7 आणि 6 1300 3 हात झाले. 1 10 19 9 हात झाले. 1 8 11 हे असेल. 30चा लॉग आहे 4771. तुम्ही चेक करू शकताय. आणि 1.1938 यांची वजाबाकी करायची आहे. 8 आणि 3 11 हात झाले. 1 7 मधून 4 गेले 3, 9 आणि 8 17 हात झाले. 4 मधून 2 गेले 2, देणार 12. याचा अँटीलॉग तेवढा बघून घ्या. 0.28चा 3 मध्ये 3चा मेन डिफरन्स. 0.28चा 3 मध्ये 3चा मेन डिफरन्स म्हणजे 19-20 येते बघा. 19-20 19-20 म्हणजे 1.920 इंटू इथे किती आहे बघा. 10⁻⁻1 आहे. आणि हे 10⁻⁻6 इथं वरती आल्यानंतर 10⁻+6 होणार. बघा लक्षात येते का. हे टोटल किती होणार आता. हे 1.92 इंटू 10⁻5 होणार. बघा लक्षात येते का. आता याचं युनिट हे आहे एम्पियर मीटर स्क्वेअर आहे. आणि हे आहे मीटर क्यूब. त्यामुळे मग हे टोटल कसं होणार. एम्पियर पर मीटर होणार. हे त्याचं आन्सर. हे त्याचं SI युनिट. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द मॅग्नेटायझेशन ऑफ ए बार मॅग्नेट ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर. त्याची लांबी दिलेली आहे. क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे. मग या लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरियावरून तुम्ही त्याचा व्हॉल्यूम काढू शकताय. मॅग्नेटिक मुवमेंट कॅपिटल M दिलेला आहे. गिव्हन डाटा. मॅग्नेटायझेशन विचारले. MZ इक्वल टू क्वेश्चन मार्क. मॅग्नेटची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 मीटर. त्यानंतर एरिया सांगितलेला आहे 4 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचे किती होणार. 4 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. याच्यावरून तुम्ही व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकताय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचं मॅग्नेटायझेशन MZ इक्वल टू मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. therefore MZ इक्वल टू व्हॉल्यूम म्हणजेच A इंटू L येणार. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आता आपण. MZ इक्वल टू कॅपिटल M दिला आहे ना. मॅग्नेटिक मुवमेंट लिहून घ्यायचं राहिलं बघा इथं. तो किती आहे. 2 एम्पियर मीटर स्क्वेअर. तोच लिहून घ्यायचा राहिलं इथं. ते इथे येणार. डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया आहे 4 इंटू 10⁻⁻4 आणि लेंथ सांगितलेली आहे 0.1 म्हणजेच 10⁻⁻1.
मग हे टोटल किती होते बघा. 4 याला डिव्हाइड केले की 4 पंचे 20, म्हणजे हे 0.5 होणार आहे. 10⁻⁻4, 10⁻⁻1, 10⁻⁻5 त्याला वरती पाठवा. हे 10⁻5 होणार. तर फोर एम झेड इक्वल टू, जर तुम्ही याला 5 करून घेतलं तर 5 × 10⁻⁴ होणार. युनिट मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीनं एम्पियर पर मीटर, हे त्याचं फायनल आन्सर येईल.